Hello friends, welcome to our YouTube channel. Now in today's lecture we are going to discuss about the compound microscope. Okay, so in previous lecture we already discussed about the simple microscope. Simple microscope म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एकच कॉन्व्हेक्स लेन्स यूज केला जातो तो असतो सिंपल मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय करतात, इथं आपल्याला दोन लेन्सेस यूज करायचे असतात फॉर द कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड बोथ लेन्सेस आर हियर कॉन्व्हेक्स लेन्सेस. So see this diagram, ray diagram for the compound microscope, how it is formed. So here two types of lenses we are using. One is objective lens, which is kept in front of the object, and second is the eyepiece, which is kept near to the eyes. So through which we can observe is eyepiece, and through which the object can be seen, that is the objective lens, means it is kept nearer to the object. सो या दोन लेन्सेसचं फॉर्मेशन आणि त्याची साईजचा आयडिया तुम्हाला या डायग्राम वरून येईल. सी हियर टू टाइप्स ऑफ लेन्सेस आर देअर, सो नोटेशन्स आर ऑल्सो डिफरंट. फॉर आयपीस आय हॅव टेकन हियर ई. सो फोकल लेंथ झाला आयपीसचा एफई, ऑब्जेक्टचा डिस्टन्स झाला यूई, आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्ससाठी ऑब्जेक्टचा डिस्टन्स U0 किंवा UO, इमेजचा डिस्टन्स VO. ओके, आणि इमेज अल्टिमेटली जी फॉर्म होणार आहे ती एनलार्ज इमेज असणार आहे A" डिवायडेड बाय A'(B'). असं कसं फॉर्म होते तर सी, वेअर इज ऑब्जेक्ट, ऍक्च्युली AB इज द ऑब्जेक्ट. AB ऑब्जेक्ट वेन इट इज केप्ट नियर टू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स, द फर्स्ट इमेज विल बी फॉर्म इन बिटवीन ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड आयपीस, दॅट इज A'(B'). ठीक आहे, सो दिस इज इमेज फॉर्म्ड बाय ऑब्जेक्टिव्ह लेन्स. And when we are observing from the other side of the eyepiece, आपण तिथं आयचं एक डायग्राम काढलेलं आहे बघा, त्या साईडने आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. सो वेन वी ऑब्झर्व फ्रॉम दॅट साइड, A'(B') विल ऍक्ट ॲज अ ऑब्जेक्ट फॉर द आयपीस. म्हणजे ह्या वेळेस आता ही जी इमेज होती ऑब्जेक्टिव्ह लेन्सची, ही आयपीस साठीचा ऑब्जेक्ट झाला. मग ह्याची इमेज फॉर्म होणार A'(B'), जी आपल्याला लेन्सच्या प्रॉपर्टीमुळे त्याच साईडला एनलार्ज होऊन आपल्याला दिसणार आहे. सो हिअर वी आर गेटिंग टू टाइम्स ऑफ इमेज फॉर्मेशन. वन इज इन बिटवीन द ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड आयपीस, अँड सेकंड इज द बिहाइंड द ऑब्जेक्ट ड्यू टू द आयपीस ओनली. ओके, सो फायनली आपल्या आईजना जे ऑब्झर्व होणार आहे ते फक्त A'(B') होणार आहे. A'(B') आपल्याला दिसणार नाही. सो इंटरनल पार्ट मध्ये ते फॉर्म होती. So we can observe only A'(B'). Now see here, capital L is represented, which is the length between the two lenses, and it plays important role की किती lenses मध्ये distance असावा ज्याच्यामुळे आपल्याला image enlarge करता येईल. Okay, so we'll see one by one. So first we'll form the magnification power of the compound microscope. Okay, so what is magnification of compound microscope? By formula, the image is same, only we will discuss about the formula. mm is equals to height of final image divided by height of object. Final image means A'(B'). So what is the ratio? A'(B') divided by AB. Now we, for simplification, both side we means numerator denominator we multiply with A'(B'). सो A'(B') चा दोन्हीकडे आपण मल्टिप्लाय केलाय, त्याच्यामुळे आपल्याला दोन इथं वेगवेगळे कंडिशन्स मिळत आहेत. A'(B') डिवायडेड बाय A'(B') म्हणजे झाला आयपीसचा मॅग्निफाईंग पॉवर. आयपीसचा इमेज A'(B') आणि आयपीस साठीचा ऑब्जेक्ट कुठला होता? A'(B'). आणि A'(B') इमेज आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा आणि AB आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा. सो इथं ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा मॅग्निफाईंग पॉवर MO अँड ME इज मॅग्निफाईंग पॉवर ऑफ द आयपीस. नाव सी, हिअर वी आर युजिंग वन कंडिशन, वेन इमेज फॉर्म्ड ॲट नियर डिस्टन्स. सो वेन इमेज इज फॉर्म्ड ॲट नियर डिस्टन्स, वी आर गेटिंग हिअर MM इज इक्वल्स टू 1 + D/FE in one bracket, in another bracket VO divided by U. So how we are getting this? Left hand side, see here, angular magnification of eyepiece. Eyepiece is a convex lens, so in previous simple microscope we have derived that magnifying power, it is 1 + D/FE.
So linear magnification will be height of image, height of object, a dash b dash divided by ab, and it is nothing but the VO divided by UO, that is MO. So by using this equation, these two terms, we can say that when image formed at near distance, we are getting VO upon UO into bracket 1 plus D upon FE. Okay. Now when image is formed at infinity, so when image is at infinity, that time angular magnification will change. आयपीसचा angular magnification change होणार आहे. यावेळेस आपल्याला इन्फिनिटीला असल्यामुळे इक्वेशन आहे फक्त D अपॉन FE. हे टर्म्स आपण सिंपल मायक्रोस्कोप मध्ये डिस्कस केलेले आहेत की हे इक्वेशन्स कशा येतात. ओके, सो ऑब्झर्व दॅट ऑल्सो. D अपॉन FE आला. अँड MO ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा मॅग्निफाईंग पॉवर काय, VO अपॉन UO. सो ह्या वेळेस आपल्याला मॅग्निफाईंग पॉवर मिळणार आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपची MM इज इक्वल्स टू UO अपॉन VO अपॉन UO into bracket D upon FE. Okay, so this is when image is formed at infinity. Now what is the length of microscope? Length of microscope we can find by, here left hand side I have given L is equals to what, according to diagram. What is L? Distance between two lenses. So इथे डायग्रामात दाखवल्याप्रमाणे आपल्याला VO and UE, if we add both, then we'll get here the length of microscope. Okay, so this is whole about the compound microscope. Observe this. If you have any doubt, then comment in the comment section. Like our videos, share it, and subscribe our channel.